नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा मिनी ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि संडे स्पेशल मी इथे मस्त अशी पनीरची भाजी केलेली आहे। पनीरची भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांना तशी खूप आवडते, त्यामुळे मी ती भरपूरच केली होती। तर ही 2 टायमाची भाजी करून चपात्याही सोबत करून घेतल्या, कारण संध्याकाळी मला जायचं होतं मार्केटला। तर दुपारी पहिले मुलींना आणि मिस्टरांना जेवण वाढलं आणि त्याच्यानंतर मीही जेवून घेतलं। तर आमचं जेवण खाऊन झाल्यानंतर घरात मी सगळी भांडी कुंडी आवरून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही तयारी करून मार्केटला निघालो। तर मार्केटमध्ये गेल्यानंतर पहिले मी ते टेलर कडे गेली, कारण मुलींसाठी मला ड्रेस शिवायचे होते। तर दिवाळीमध्ये जे साडीचे माझे ड्रेस शिवले होते ते दोघींनाही खूप आवडले, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा माझ्या साडीचे ड्रेस पाहिजे होते। आणि कृपासाठी मस्त असा साऊथ इंडियन ड्रेस शिवायचा होता, ज्याचा कपडा मी मार्केटमधून खरेदी केला होता। तर ट्रॅडिशनल कपड्यांचं तर आता काम झालं, आता दोघींनाही इथे वेस्टर्न कपडे घ्यायचे होते। तर या शॉप मध्ये आम्ही नेहमीच या दोघींची खरेदी करतो आणि इथले कपडे आम्हाला खूप जास्त आवडतात। तर यांच्याकडच्या कपड्यांची क्वालिटी ही खूप छान असते आणि नवनवीन ट्रेंडिंग ड्रेस यांच्याकडे येत असतात। तर मुलींची चॉईस ही सगळी शॉपिंग आम्ही त्यांच्यासाठी करून दिली आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये गेलो। तर मिस्टरांसाठी इथे कुर्ता आणि टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते, म्हणून तिथे आम्ही शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे गणपतीच्या कारखान्यात आलो। तर बाप्पाच्या मूर्त्या तिथे खूप सुंदर सुंदर आल्या होत्या, पण मनामध्ये जी मूर्ती भावेल ती मूर्ती आम्हाला इथे भेटतच नव्हती। तर 1.5 ते 2 तास झाले आम्ही बरेच कारखाने फिरत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केली। तर शॉपिंग करताना आणि बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करताना घरी येता येता आम्हाला रात्रीची 11:30 वाजले। बऱ्याच महिन्यांपूर्वी मी कॉटनचे 2 ड्रेस पीस घेतले होते, तर फायनली त्याचे मी आज ड्रेस शिवून घेतले। त्यातला हा लाईट ब्लू कलरचा जो ड्रेस होता तो माझ्या आत्या सासूंनी घेतला होता आणि त्यांनी मला तो ड्रेस शिवायला सांगितला होता। हल्ली मी तशी रेडीमेड ड्रेस घेते, पण असे कॉटनचे शिवलेले ड्रेस घालायला खूप कम्फर्टेबल वाटतं। तर सध्या मार्केटमध्ये या बांगड्या खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत, म्हणून त्या पण मी इथे खरेदी केल्या होत्या। कारण असंही मला गणपतीमध्ये हिरव्या बांगड्या घ्यायला लागतात, त्यामुळे त्या मी आधीच घेऊन ठेवल्या होत्या। तर हा गणपतीच्या पहिल्या दिवसासाठी मिस्टरांसाठी सफेद कुर्ता आणला होता आणि मुलींसाठी अशी सगळी शॉपिंग केली होती। आमची आज्ञा तर नवीन ड्रेस आणले की इतकी खुश होते की सगळे ड्रेस पहिले ती घालून बघते। तरी त्यातला एक ड्रेस तिला खूपच जास्त फिट होत होता, त्यामुळे तो आम्ही नंतर चेंज करून घेतला। तर इथे मार्केटमध्ये फिरता फिरता एक फ्रूट वाल्याकडे खूप चांगले फ्रूट होते, म्हणून त्याच्याकडून मी बरेचसे इथे फ्रूट खरेदी केले होते। तर चला, हळूहळू का होईना पण गणपती बाप्पाच्या सणासाठी आमची इथे बऱ्यापैकी शॉपिंग आता झालेली आहे। तशी अजून बरेचशी शॉपिंग बाकी सुद्धा आहे, जी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये हळूहळू पाहायला मिळेलच।